पांडुरंगाच्या चरणी वंदन करते। महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करते। आम्हा सर्वांचे आश्रयस्थान परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करते। समस्त श्रोतृवर्गाच्या चरणी वंदन करते। सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला वंदन करून आजच्या विषयाला सुरुवात करते। गेल्या 1 तारखेपासून आपण ज्ञानदेवांचा हरिपाठ ऐकतोय। समस्त आचार्यांच्या मुखातून हरिपाठातल्या एका एका शब्दाची उकल आपण ऐकलेली आहे। कुठलाही एकतरी शब्द असा राहिला असेल असं झालेलं नाही। या 5 दिवसांमध्ये आपल्याला सगळंच समजून दिलेलं आहे आणि सगळे माझ्याहून ज्येष्ठ श्रेष्ठ होते आणि आहेत। आता माझी वाचा ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोणी श्रीहरी राहे सदा। अंतरामध्ये एका श्रीहरीच्या नामाची माळ धरून ठेवावी आणि मौन धारण करावं। बोलायला उरलंच काय, केवळ उरला तो एक अंतरामध्ये व्यापून असलेला भगवंत। माऊलींनी म्हटल्याप्रमाणे आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले, वरी बैसवू पाऊले सद्गुरूंची। ती स्थापित झालेली आहे हरिपाठाच्या माध्यमातून। सद्गुरूंनी केलेला बोध ज्ञानदेवांनी ऐकला आणि प्रमाणांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना समजून सांगितले की काय करावं, कशासाठी। ज्याप्रमाणे द्वारकेचे राणे पांडवांच्या घरी आले त्याप्रमाणे ते आमच्या घरी म्हणजे या देहरूपी घरात त्यांनी कशाप्रमाणे प्रवेश करावा यासाठी त्या साधकाचं हृदय, त्या साधकाचं अंतःकरण, त्या साधकाची मनोदशा, त्या साधकाची भावदशा, त्या साधकाचा अंतःकरणातील भगवंताच्या प्रती असलेला अनन्य शरणागतीचा भाव माऊलींनी उभा केलाय हो। आणि या समस्त आचार्यांनी आमच्यापर्यंत तो पोहोचवलाय। तो कळायला लागलाय आता आम्हाला की नाही, तो आमच्या अंतःकरणात आहे, प्रकटच आहे, प्राप्तव्य। आता त्याला काही प्राप्त करायची गरजच राहिलेली नाही। इतकं स्पष्ट आणि स्वच्छ कळल्यानंतर आणखी परत आपण काही बोलावं अशी माझी प्राज्ञा नाहीये। पण तरी सुद्धा आजपर्यंत मी कधीच या व्यासपीठावरनं प्रवचन केलेलं नाहीये, कीर्तन केलेलं आहे। पण माझ्या सगळ्या मुलांची इच्छा ब्रह्मपुरीच्या की नाही काकू, यावर्षी तुम्हाला बोलायचंय। असंही ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त। त्यांचं हित जर त्यात होणार असेल तर मी त्यांना का बरं नाही म्हणू, हा विचार मनात आला। आणि माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने माझ्या लेकरांनी आईची केलेली व्यवस्था असं समजून मी आपला हा आजचा विषय मांडण्याचा प्रयत्न करते। अभंग 27वा आहे आणि 27 म्हणजे 26 सोपान आपले चढून झालेले आहेत। आता शेवटचा सोपान, त्या सोपानामध्ये माऊलींनी काय केलेलं आहे, सगळं झाल्यानंतर शेवटी काय येतं बरं, एक सपाट अशी भूमी वरती तयार होते। सोपान संपल्यानंतर शेवटचा सोपान जो आहे ना, तो त्या भूमीला लागलेला असतो, तो असा वेगळा राहत नाही त्यात। म्हणजे एक अशी अवस्था त्या साधकाची निर्माण झाल्यानंतर त्या साधकाची दशा काय असावी याचा संपूर्ण विचार माऊलींनी या पाठामध्ये केलेला आहे। हरिपाठाच्या या शेवटच्या सुंदर अशा अभंगामध्ये केलेल्या ज्यात 6 चरण आहेत। या 6 चरणांच्या माध्यमातून मी आत्तापर्यंत तुम्हाला काय सांगितलं, जे माझ्या श्री गुरूंनी सांगितलं त्यामध्ये मी काय काय सांगितलं आणि आता मला काय प्राप्त झालंय
जे मी ऐकलं आणि मला काय प्राप्त झालंय ते तुम्हाला प्राप्त होऊ दे, अशी ग्वाही, अशी हमी या ठिकाणी आम्हाला ज्ञानदेव माऊली देतात. आणि आम्ही त्यावरती विश्वास, श्रद्धा, निष्ठा जर ठेवली नाही तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही कोण आहोत? करंटे, महामूर्ख. हे म्हणणं फार कठीण आहे बरं. काल की परवाच कोणाच्या तरी प्रवचनातनं आलंय आणि सगळं शास्त्रच आम्हाला सांगतं की जोपर्यंत आम्ही स्वतःला पतित, अज्ञानी, हीन, दीन असं मानत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत कुठलाही इगो किंवा अहम, मग मी हीन आहे, मी पतित आहे, मी दीन आहे, हे सुद्धा मानणं म्हणजे काय आहे? तो अहंकारच आहे. पण तो आहे मला हे मानून मी जेव्हा शरण जाते तेव्हा तो अहम सा अहम मध्ये विलीन होऊन जातो. सहा अहम, मी तो आहे, तो आणि तो वेगळा राहत नाही. फक्त काय करायला लागतं? शरण जावं लागतं. शरण गेली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. इतके हमी जर आपल्याला समर्थांनी दिलेली आहे तर मग आपण का बरं मागे राहायचं आहे ना. म्हणून माऊलींनी सांगितलेल्या या साराचा सार असलेल्या अभंगाचा विचार करीत असताना आधी आपण थोडक्यात 26, 27 अभंग जे काही आहेत त्यातल्या 27 अभंगापैकी 26 अभंगाचा जो काही सार आहे तो थोडक्यात सांगायचा प्रयत्न करूया. तो माऊलींनी इथे दिलेलाच आहे. त्याच अनुषंगाने मी सांगायचा प्रयत्न करते आहे. माऊली वदवून घेणारच आहेत आणि आपण कृपाळू आहात. जर काही उणं राहिलं तर पूर्ण करून घ्याल. आपल्याला माहिती आहे, श्रुती माता म्हणते अणोरणीयान महतो महीयान. ते इतकं व्यापक तत्व आहे की आमच्या विचाराची झेप तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ते इतकं सूक्ष्म आहे की आम्ही कितीही संकुचित होऊन, छोटं होऊन त्याला ग्रहण करायचा प्रयत्न केला तरी ते आमच्या हातात येण्यासारखं नाहीये. केवळ तुकारामांनीच म्हटलेलं आहे की तुका आकाशा एवढा अणुरणीया थोकडा. केवळ तेच म्हणू शकतात. पण माऊली किती सोपं, किती माऊली या शब्दामध्ये सगळं काही आलेलं आहे. किती सोपं करून देतात माऊली. किती खालच्या पातळीला यावं आमच्यापर्यंत आणि आम्हाला समजून देण्यासाठी काय काय करतात होय संत मंडळी. म्हणून त्यांनी आधी आमच्या समोर सगुण रूप ठेवलं त्याचं आणि त्यानंतर त्याचं व्यापकत्व आम्हाला सांगितलं, म्हणजे निर्गुणत्व आम्हाला त्यांनी सांगितलं. म्हणून केव्हाही हरिपाठ करताना एक असा दंडक आहे. तो दंडक असा की आधी रूपाचा अभंग आणि त्यानंतर ध्यानाचा अभंग आणि नंतर हरिपाठाचं पठण किंवा अभ्यास. का बरं? मला का असं आधी ध्यानाचा अभंग किंवा रूपाचा अभंग का दिला माऊलींनी? कारण माऊलींनी त्या अभंगामधनच सांगितले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ते रूप पाहता क्षणी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. सुखाची व्याख्या सगळ्यांना माहिती आहे. किंबहुना सोय जिवया आत्मयाची लाय, तेथ जे होय त्या नाव सुख. जीव आणि आत्म्याचं एकत्व जिथे सिद्ध होतं त्याला सुख असं म्हटलं जातं. जीव ब्रह्मेव नापरहा, जीवच ब्रह्म आहे अशी जोपर्यंत मला अनुभूती येत नाही तोपर्यंत मी सुखी आहे, सुखरूप आहे किंवा मी आनंद रूप आहे किंवा झालेली आहे. आमचा प्रवासच सुरू राहतो. या प्रवासासाठी म्हणून माऊलींनी आम्हाला सांगितले की प्रवास करायचा आहे ना, कसा करा? रूप पाहता लोचनी, आधी डोळ्यासमोर ठेवा. हा म्हणजे डोळ्यासमोर जो आहे तो सुख झाले हो साजनी, ज्याच्या सुखाच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न करते. तो म्हणजे कोण? साक्षात ब्रह्मरूप आत्मस्वरूप असणार परब्रह्म तत्व तो. आणि हा वेगळा नाही हे मी तुम्हाला आधी सांगतोय, नंतर हरिपाठाला श्रवण करा. काय माऊलीचा विचार?
नंतर हरिपाठाला श्रवण करा. आणि मग ते श्रवण, मग ते पठण, मग ते चिंतन, मग ते ध्यान, मग तो विचार कसा होऊन जाईल, इतका परिपक्व होईल, इतका परिपक्व होईल की मग समाधी संजीवन हरिपाठ. किती सूक्ष्म सूक्ष्म आपल्याला संत सांगत जातात. आणि फार काही करू, शब्द फक्त आम्हाला कळायला हवे, शब्द आमच्याशी बोलायला हवे. मावशींनी त्या दिवशी फार छान सांगितलं, शब्दानुविध समाधी आणि दृश्यानुविध समाधी. हे शब्द काय आहेत? त्यांचे शब्द म्हणजे नुसते शब्द नाहीत, तर ते शब्द ब्रह्म आहेत. आणि त्या शब्द ब्रह्मांच्या माध्यमातून आम्हा सामान्य साधकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतकं व्यापक स्वरूप, इतकं निरपेक्ष व्यापक स्वरूप. त्या निरपेक्ष व्यापक स्वरूपाला बघत असताना आमची वृत्ती निर्वृत्त होऊन कशी व्हावी, भरला घनदाट हरी दिसे. वृत्तीची निवृत्ती इतकी झाल्याशिवाय आम्हाला ते कळणार नाही असं माऊली सांगतात. कारण रूपाला आकार आहे, पदार्थाच्या आकाराला रूप म्हणतात काका म्हणतात, काकांची व्याख्या ही. आणि त्यात व्यापून असलेल्या सुद्धा, व्यापून असून सुद्धा अलिप्त जे आहे त्या तत्वाला स्वरूप म्हणतात. काय सुंदर व्याख्या दिली. सोप्यात सोपं काका करून सांगावं ते फक्त काकांनी. या जगातले अनेक ग्रंथ वाचतोय आपण, अनेक अनेक संतांनी, अनेक महान योग्यांनी लिहिलेले ग्रंथ आपण वाचतोय, पण अनेकांचा असा अनुभव आहे आणि अनेक जण असं बोलतात, त्यात मी भर घालतेय, म्हणजे माझा अनुभव सांगते की सोप्यातलं सोपं कुणी जर करून सांगावं तर फक्त आणि फक्त माझे सद्गुरू डॉक्टर काकाच, दुसरं कुणीच नाही. हो, किती माझ्या या लेकरांना कळावं, काय कळवळ आहे हो अंतरामध्ये त्यांच्या. आणि म्हणून अशा स्वरूपाला जाणण्यासाठी तीच माऊली माझ्या काकांच्या रूपात आलेली आहे. आणि तो हरिपाठ, ते सगळे अभंग, ते सगळे शास्त्र ग्रंथ असू दे की काहीही असू दे, आम्हाला ते किती सोप्या शब्दात करून सांगतात आणि स्पष्ट आणि स्वच्छ. आम्ही जर निस्संदेह होऊन संदेह ठेवला तर काहीही मिळणार नाही. पण निस्संदेह होऊन आम्ही जोपर्यंत ते ग्रहण करीत नाही, आकलन करीत नाही, तोपर्यंत माऊली काय म्हणते, वाचा, अभ्यास करा, आणखी अभ्यास करा, परत परत वाचा, तत्कथनम, तच्चिंतनम, तच्छ्रवणम, तेच तेच करा. म्हणून हरी पाठ पाठ करा. अच्छा, मराठीमध्ये बाय हार्ट म्हणतात त्याला. बाय हार्टच करून घ्या असा हरिपाठ. द्वारिकेचे राणे पांडवा घरी प्रमाण दिलेले आहे. प्रमाण काय दिलंय त्यांनी? प्रमाण द्यायला सुरुवात केली. कुणाच्या बळावरती? व्यासाची खुणे. मी नाही सांगत, व्यासाची खुणे व्यास सांगतात. आणि व्यासांनी काय सांगितले पुढच्या अभंगात? ते म्हणतात, चहुवेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती. कोणी केलंय हो सगळं? व्यासांनी केलंय. 4 वेदांना काय केलंय त्यांनी? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एका वेदाला 4 मध्ये विभाजित केले. त्या 4चे 6 केले, 6चे 18 केले, 18ची शास्त्रे केली. पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य, काय 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 हे सर्व. म्हणून म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. हे व्यासांचं उष्टन ते आम्ही घेतोय. म्हणून माऊलींनी सांगितलेलं खोटं नाही येते. कारण व्यासाची खूण आहे, ही व्यासांची खूण आहे. म्हणून ते आम्ही व्यासांची खूण धरून ठेवलाय, मनात ठेवायची, खूण गाठ बांधायची की हे कोणी सांगितलंय? व्यासांनी सांगितलंय. कुणाच्या माध्यमातून सांगताय? माऊली म्हणतात की त्यांच्या खुणेच्या माध्यमातून मी सांगायला लागलोय. सत्यत्व आहे ते. नामाचं महात्म्य गायलेलं आहे.
पुढे गायला सुरुवात केली आहे. व्यासांनी काय सांगितलंय, गायचं असेल तर काय करायला पाहिजे म्हणून स्पष्ट करून सांगतात की बघा काय आहे बरं हे. आधी त्रिगुण असार, निर्गुण हे सार. या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांनी आम्हाला काय सांगितलंय, त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारासार विचार, हरी पाठ. गुणाचे अगुण, सगुण, निर्गुण आणि अगुण विचार झालेला आहे, सर्वांनी ऐकलेला आहे. अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे ना. जेथुनी चराचर हरीशी भजे, जेथुनी चराचर हरीशी भजे. चर आणि अचर हरीला असतात. कुठून? खूण सांगितलेली आहे तिथून. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. हे सार जरी असले ना तरी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अरे सकाळी उठा, पहा अंबरी पक्षी बरळती, विवेक बोधाची दाटी, वैराग्याची लाली निघाली, आर्ताच्या जीवनाकाठी. काय शब्द असतात संत कुठलेच घ्या, आम्हाला फक्त ठोकून 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 घडवतात. जसा सोनार अलंकार घडवतो ना, तसा आम्हाला हे जे अलंकार भगवंतांनी ममै वांशो जीव लोके या तत्वावरती निर्माण केलेले आहेत ना, त्या तत्वाच्या माध्यमातून या अलंकारांना घडवण्यासाठी तोच स्वतः संत बनून आलाय आणि ठोकून ठोकून आम्हाला तयार करतोय. म्हणून काय कर, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. तेच माऊली सांगतात, तेच सगळे संत सांगतात. हरिभजना वीण काळ घालून, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथुनी चराचर हरीसी भजे. ज्ञानदेव माऊली सांगतात की काय करायचं तर हे जे हरीचं स्वरूप आहे त्या हरीच्या स्वरूपाचं भजन कर. स्वरूपाचं भजन, रूपाकडे बघ आणि स्वरूपाचं भजन कर. रूपाकडे बघितल्याशिवाय स्वरूपाचं भजन होऊच शकत नाही. जोपर्यंत आम्ही रूप बघणार नाही आमच्या डोळ्यांनी, तोपर्यंत रूपाच्या मागे दडलं असलेलं तत्व आम्हाला अजिबातही कळणार नाही. कारण तेव्हाच जिज्ञासा निर्माण होईल जेव्हा आम्ही पायानी मंदिरात चालत जाऊ, डोळ्यांनी त्याची मूर्ती बघू, कानानी त्याच्याबद्दल भजन ऐकू, श्रवण कीर्तन मननन सगळ्या नवविधा पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत जाऊ. तेव्हा कुठे आमच्या अंतःकरणात ज्ञानदेव माऊली म्हणतात, भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये म्हणून भाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला. जोपर्यंत भाव मनात निर्माण होणार नाही तोपर्यंत भक्ती नाही. भक्ती भाव तिथं देव ही संतांची वाणी. आचारा वाचुनी पाहिला का कोणी. भावाचा भाव मनात निर्माण झाला की आचार तसा सहजपणे होतो. सहजच म्हणजे तो सहज भाव. म्हणून त्यासाठी काय करायचं तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी, मायाची उपाधी दंभ धर्म. मग त्यासाठी ते सगळं सोडून दे आणि काय कर, गुरुविण अनुभव, गुरुला शरण जा. हे तू तुझ्या सामर्थ्याने करू नाही शकत, तुझं तेवढं सामर्थ्य नाहीये बाबा. मग तू काय कर, श्री गुरूंना शरण जा. श्री गुरु भेटल्याशिवाय, त्यांना शरण गेल्याशिवाय आम्हाला काय होईल, आम्हाला काय करायचंय आणि काय नाही हे कळणार नाही. म्हणून तेव्हा पुढे काय होईल हो, साधू बोध झाला हो दुरोण या ठेवा. जेव्हा साधू आम्हाला उपदेश करेल, तूच कोण आहेस, हरी. ते तत्वरूप जे आहे ते तुझंच स्वरूप आहे, तूच हरी आहेस. म्हणून श्री गुरु शिवाय मोक्ष नाही. म्हणून तू तिथपर्यंत जा असं माऊली सांगतात. हरी जनावनात मग दिसायला लागेल, जनावनात हरी दिसायला लागेल. आणि जनावनातला हरी दिसता दिसता ते म्हणतात की आत्मा हाच कोण आहे, हरी आहे. तू समजतो ना स्वतःला जीव, तो तू नाहीस, मग तू कोण आहेस, आत्माच आहेस. आणि जो आत्मा आहे तोच कोण आहे, हरी आहे. आणि तोच हरी म्हणजेच तोच कोण आहे, ब्रह्मतत्व आहे. पण पुन्हा त्यांनी मेघ टाकली आहे. ते म्हणतात की असं जर हरीचं भजन जो कोणी करणार नाही ते कोण आहे, पतित. ते पतित आहे. म्हणून अभक्त व्हायचं का की भक्त व्हायचं. आम्ही विभक्त नव्हे तो भक्त. आम्ही जोपर्यंत भगवंताहून वेगळं राहू तोपर्यंत आम्ही त्याचा होऊच शकणार नाही. म्हणून तू काय कर,
त्या पतितांकडे लक्ष देऊ नकोस, पतित होऊ नकोस, पतित राहू नकोस. आणि पतित जरी असशील तरी पश्चात्तापानंतर सुद्धा त्याला श्री गुरूंना शरण गेल्यानंतर, श्री गुरु आत्ताच सकाळी चर्चा झाली आमची, किती किती या, सगळेच या हो माझ्याकडे, चुकलात तरी या. काय कनवाळू असते श्री गुरु. आणि म्हणून ते म्हणतात की तुला झालाय ना पश्चाताप, आता तुला सहजपणे हरीची प्राप्ती होईल. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की निश्चय होतो मनाचा की नाही, इथे आपल्याला जे मिळायला पाहिजे ते मिळणार आहे. श्री गुरु आम्हाला आमच्या अंतःकरणातला अनमोल असा ठेवा दाखवतात. पुढे ते म्हणतात की तू काय कर, संतांच्या संगतीमध्ये राहा. तुम्ही संत मायबाप कृपावंत, संत मायबाप आहेत, कृपावंत आहेत, त्यांना शरण जा. आपल्याला माहितीये नामाचं महात्म्य संतांच्या सहवासाशिवाय आपल्याला कळत. भक्त प्रल्हादाची कथा माहित आहे, जन्माला कुठे आला हो, आई वडिलांनी कधायूला आणि प्रल्हादाला कुठे नेऊन ठेवलं, नारदांच्याकडे नेऊन ठेवलं. आणि तिथनं तो श्रीहरी 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 असंच करायला शिकलाय. तेव्हा कुठे अनंत संकट आल्यानंतर सुद्धा त्याच्या मुखातनं हरीचं नाम मिटलं नाही, त्याच्यावरची श्रद्धा मिटली नाही. त्यांनी यत्किंचितही विचार केला नाही की माझा पिता एवढा महान असून सुद्धा मी कशाला हरीचं नाव घेऊ, असा यत्किंचितही विचार, दुर्विचार त्याला शिवलेला नाही. संत संघाशिवाय श्रीहरी आमच्या हृदयात ठसत नाही. संत कृपा करतात, संत सहवास, त्यांची सेवा, त्यावरती असलेली श्रद्धा. मी सेवा करतोय हा भाव नाही. आम्ही कोण सेवा करणार आहे, आमच्यावरती कृपा करण्यासाठी ते आम्हाला बोलवून घेतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे, याचा सगळ्यांना अनुभव आहे. असे संत, एखाद्याला शब्दज्ञानाने तो कळतही नसेल तेव्हा माऊली म्हणतात की ठीक आहे ना, व्यर्थ आहे ते सगळं, तू काय कर, एक फक्त नाम घे, एक फक्त नाम घे. नाम घेतल्याने सुद्धा द्वैताचा निराश होणार, कारण नाम घेता घेताच माझी तयारी संत आणि गुरु श्री गुरु करून घेतात की बघ हे सगळं जाणार आहे, या सगळ्या जाणाऱ्यावरती तू विश्वास ठेवू नकोस, श्रद्धा ठेवू नकोस. काय कर, एकाच वरती श्रद्धा ठेव. श्रद्धावान लभते ज्ञानम, हमीच दिलेली आहे त्यांनी. श्रद्धावंतालाच ज्ञान प्राप्ती होते. नामावरती श्रद्धा ठेव आणि नामाच्या मागे जो नामी आहे त्याला शरण जा की तुझ्या द्वैताचा निराश सहजच झाला म्हणून समज. तुला काही वेगळं हे करण्याची गरज नाही. मग तुझ्या सगळ्याची जबाबदारी त्याची आहे. ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा सहजच. तुला वेगळं काही करायची गरज नाही, कळतच जाईल. हे सगुणाचं रूप तुला कळलं की तो सगुणच तुला सहजपणे निर्गुणाकडे घेऊन जाईल. मग तुला जे वाटतं ना की तीर्थयात्रा केला की सगळं मिळतं, व्रतवैकल्य केले की सगळं मिळतात, पण एक लक्षात ठेव की या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की तू कुठे नाही गेलास तरी चालेल. मी एक तुला दृष्टांत देतो. असं ते म्हणतात की वाल्याचा वाल्मिकी झालाय. हे आपण ऐकलंय सगळं 3 दिवसांमध्ये. तो वाल्याचा वाल्मिकी झाला आणि परंपरा त्याचे कुळच शुद्ध होऊन गेलं. त्याचं जर कुळ शुद्ध झालं तर मग आपण सामान्य प्रापंचिक आहोत. पंचभौतिक असलेल्या जगामध्ये, संसारामध्ये बुडलेल्या, संसाराच्या सागरामध्ये बुडालेल्या या सामान्य पतित जनांना माऊली आम्हाला सांगतात की हे बघ, तू अनंत पापराशी जरी असशील ना तरी त्याचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या नामात आहे. अरे तृणाला अग्नीचा संसर्ग जरी झाला ना तरी ते भस्मसात होतं. त्याप्रमाणे त्या हरिपाठाच्या, हरीच्या नामानी, हरीच्या पाठाणी हरी सगळीचकडे आलाय. सगुण आणि निर्गुण दोन्ही हरीच आहेत. म्हणून त्यामुळे तुझं काय होईल, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात.
सगळंच भस्म होऊन जाईल, इतका विश्वास ठेव. तीर्थव्रत सगळं केलं ना तरी सुद्धा त्याचं फळ मिळेल असं नाही. त्याचं फळ मिळेलही, परंतु ते करीत असताना तू जर श्रद्धेने हरीचं नाम घेतलंस तर तुला सगुणाच्या दर्शनासह मीच हरी आत्मा आहे असा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानदेव माऊली म्हणते की माझ्या श्री गुरूंनी मला निर्भेळ अशा, परमपूज्य डॉक्टर काकांचं वाक्य आहे, माझ्या श्री गुरूंनी मला निर्भेळ अशा निर्गुण हरीचा अनुभव दिलाय, तो मी आता इथे तुम्हाला सांगतोय असं माऊली म्हणतात. म्हणून द्वैत बुद्धी गेल्यानंतर समाधी साधणार नाही. द्वैत बुद्धी गेल्याशिवाय समाधी साधणार नाही. तर हरीचं नाम घेताना ती खरी समाधी जर कुठली असेल तर ती समाधी म्हणजे परमपूज्य डॉक्टर काका सांगतात आपल्याला त्याप्रमाणे काय, शांती, तृप्ती, निर्भयता आणि शेवटी काय सांगतात, समाधान. आणि समाधान हीच खरी समाधी आहे असं माऊली सांगतात. समाधान हीच खरी समाधी आहे. म्हणून त्यासाठी काय कर की जो कोणी हे साधका जो कोणी असं अनुसंधान ठेवतो ना त्याकडे यम वाकड्या दृष्टीने पाहू शकत नाही. मला सांगा, वाकड्या दृष्टीने पाहू शकत नाही म्हणजे यम येणार नाही असं नाही. आपण सगळ्यांनी ऐकलंय यम येणार नाही असं नाही, पण मला माहितीये काका म्हणतात अरे तू नेऊन नेऊन माझ्यातलं काय नेशील, तू नेऊन नेऊन माझ्यातलं काय नेशील. पंचभौतिक जे जे आहे तेवढं ते तिकडे जाईल, पण जे कायम आहे आहे आणि आहे ते तत्व जर मी आहे तर, आणि ते तत्व जर हरी आहे तर मग मी हरी रूप झाल्याशिवाय राहणार नाही. मग मला कोणी नेणारा येणार काय माऊलींनी सांगितलेलं. म्हणून काय कर की सर्वत्र समबुद्धी ठेवून, माऊली म्हणतात माझ्या श्री गुरूंनी सांगितलं की सर्वत्र समबुद्धी प्राप्त होते. जसा माझ्यात हरी तसा सर्वत्र सर्वाघटी पांडुरंग. म्हणजे ज्याच्या बुद्धीचा असा निश्चय झाला की त्याला आत्मसिद्धी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आत्मसिद्धी म्हणजे काय, काय ती सिद्धी आहे का? मीच आत्मा आहे, मीच ते तत्व आहे, हा प्रत्यक्ष अनुभव, दृढ अपरोक्ष असा अनुभव आणि अपरिवर्तनीय, परत अदृढ नाही, संशय नाही कुठलेच, विपर्यय अजिबातही नाही. हे सगळं जातं. विचारसागर आपल्याला सांगतात, फार छान समजून सांगतात. संशयच नाहीसे झाले पाहिजे ना सर्वात पहिल्यांदा. म्हणून माऊली आपल्याला सांगतात की निसंशय हो आणि हरीचं नाम घे की मग तुला तुझी आत्मसिद्धी आत्मस्थिती प्राप्त होणारच. म्हणून संत संगतीमध्ये राहणारे जे प्रापंचिक आहे ना, त्या प्रापंचिकांनी कायम कशाचा घोषा लावायचाय, या हरिपाठाचा, हरिनामाचा. मग काय होईल, 2-3 अभंगाचा, 2-3 हरिपाठाचा आशय तसाच आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या एका अभंगामध्ये, बीज भाजुनी केलेलाही आम्हा जन्म मरण, यमच येणार नाही, जन्म मरणच. आकारासी कैसा ठाव देव प्रत्यक्ष झाला देह. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे सर्वा घटी पांडुरंग. तुका म्हणे ऐसा जोग, जोग म्हणजे बेड, जोगणी लागली म्हणतात. पूर्वीच्या काळामध्ये वाघ जर दिसला, वाघाच्या सहवासात जर आला व्यक्ती, तर लोक म्हणायचे की याला वाघाची जोगणी लागली. कुत्रा चावला तर माणूस भोभो करायला लागतो, त्याला म्हणतात कुत्र्याची जोगणी लागली. तसं वेड लागलं पाहिजे. सर्वा घटी पांडुरंग. मग पांडुरंगा व्यतिरिक्त यत्किंचितही जगत नाहीये. ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचन जगत्यान जगत. हे समस्त जगत ईश्वर रूप आहे, हरिरूप आहे, असा त्याचा दृढ भाव होणार. हे समस्त पुन्हा 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 माऊली आपल्याला तेच सांगतात की या समस्ताचा सार, वेद श्रुती, या सगळ्याचा सार जर कुठला असेल तर तो म्हणजे एक नारायण.
हाच सार आहे. एक नारायण हाच सार. वेद श्रुती त्याला प्रमाण आहे. मग त्याचं सगळं मृत्यूचं भय जाणार आहे. एकच शस्त्र हातात घे, एकच शस्त्र हातात घे हे सगळं छेदन करण्यासाठी. ते शस्त्र म्हणजे हरी नाम. त्या हरिनामाचं शस्त्र जर तू हातात घेशील तर काय होईल बरं? तुझं चालणं, बोलणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं सगळं हरिरूप होईल, है ना? स्वामी स्वरूपानंद म्हणतात, बोले ना ते होय तुझेची स्तवन, चिंतीन ते होय तुझेची स्मरण. पायाने चाललो तर देवा मी, तुझंच चालणं, सगळं तूच करतोयस. मीच कुठे चालते? काकाच चालवतात मला. मी कुठे बोलते? काकाच बोलवतात मला. मी कुठे खाते? तेच खातात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देवाशिता. पचवतातही तेच, समस्त तेच. किती दृढ भाव माऊली आम्हाला करायला सांगतात. पण एक कर, नेमानी कर. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. अखंड भगवंताचं नामस्मरण कर. मग तुला श्रेय आणि प्रेय दोन्ही प्राप्त होईल. तुला कुठे जायची गरज. श्रेय आणि प्रेय दोन्ही तुला मिळेल. म्हणजे मग काय होईल? हे सगळं करता करता ज्यासाठी तू इथे जन्माला आलास ना, तेणे मुक्ती चारी, चारही मुक्तींची प्राप्ती. आणि त्यापुढे पुढे असलेली सद्योग पंथे घरी आणि येले, अंगेची माते परब्रह्म केले. त्यासाठी 7, 5, 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी. विचार चंद्रोदय नावाच्या ग्रंथात फार सुरेख विचार मांडलेला आहे. हे सगळं जगत पंचभौतिक आहे, अष्टधा प्रकृतीने बनलेलं आहे. आणि अष्टधा प्रकृतीने बनलेल्या या जगामध्ये तू जर स्वतःला काय समजत असतील, हे माझा आहे सगळं, हा देह माझा आहे, मन माझं आहे, बुद्धी माझी आहे, हे सगळं तू जर समजत असशील तर तू कोण आहेस? हे सगळं तत्व जे आहे 7, 5, 3 त्या दिवशी मावशीने फार छान सांगितलंय, है ना? 7चा मेळ, 5चा मेळ, 10चा मेळ, हे सगळं. पण हे सगळं कशाचे आहे? हे सगळं पंचभौतिक आहे, हे जाणार आहे. आणि या जाणाऱ्याकडे तू कसा बघ. आता एक छोटंसं उदाहरण घेऊया. आकाश. आकाशाचा गुण काय आहे? हो, शब्द आहे. मग त्या शब्दाच्या मागे त्याचा आणखी गुण काय आहे? शब्दाच्या माध्यमातनं किंवा आकाश तत्व आमच्या देहामध्ये कुठलं कार्य करतं? काय कार्य करतं? काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, हे सगळे आकाशाचे गुण आहेत. आणि त्या सगळ्या आकाशामुळे आम्हाला प्राप्त होतात. मग तू काय कर? आकाश कसा आहे? जाणार आहे. कारण ते काय आहे? पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आणि पंचमहाभूत जी जी आहे ती सगळी नाशिवंत आहे. म्हणून तू काय कर? त्या आकाश तत्वाकडे असा बघ साक्षी भावानी. काम, क्रोधही माझे आहेत, नाहीत, शब्दही माझे नाहीत, आकाशही माझा नाहीत, मी या सर्वांचा कोण आहे? साक्षी. या सर्वांचं प्रकाशन करणारा जो कोणी आहे तो मी आहे. ते प्रकाश आहे, प्रकाशक मी आहे. मी प्रकाशन करणार आहे असं समज. मग 7, 5, 3 दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरी. म्हणजे त्याचा साक्षी जो आहे तो एक तत्व असणारा हरी आहे. एक तत्व जे आत्मतत्व, जे तुझ्या देहात अनंत रूपाने म्हणजे संपूर्ण देहभर व्यापलेलं आहे, ते तत्व तू आहेस. एवढं जर तू लक्षात ठेवलंस की मग तू त्याचं सहजच साक्षीत्व करायला लागशील या सगळ्या गोष्टींचं. 7, 5, 3 दशकांचा मेळाचं त्या साक्षीत्वाने तू बघ त्याकडे. काय सुंदर सांगितलेलं आहे. आणि हे साक्षीत्व करण्यासाठी तुला दुसरीकडे कुठेही जायचं नाही. एकच विचार कर की तोच हरी तुझ्या आत आहे आणि तो हरी म्हणजे तू आहेस. त्या हरीच्याच तू अनुसंधानात राहा की मग बाकी सगळे बाधित झालेलेच आहेत. म्हणून तू अजपा जप उलट प्राणाचा, तेथेही मनाचा. अजपा जप करतो म्हटलंच तरी मनाचा निर्धार पाहिजे तिथेही, आणि इथेही मनाचाच निर्धार पाहिजे. म्हणून हरीनी किंवा माऊलीनी म्हणजे माझ्या गुरूंनी मला सरळ सोपी वाट सांगितलेली आहे. कुठली? नामाची. कुठे बघितलंय नाम झालं की नाही, श्वास बरोबर आला की नाही, कुठे काही अडसरमध्ये नको नको ते सगळं बघायला. नाम घे, हरीचं नाम घे. या सगळ्या गोष्टी करत असताना जप, तप, क्रिया, नेम, धर्म या सर्वांमध्ये
या सर्वांचा समावेश जर तू हरीच्या नामात केलास, म्हणजे नामजप करताना केलास, की सहजच तुझी नाम समाधी लागून जाईल. सगळंच त्याचं होईल. किती सुंदर दृष्टांत आहे. पुढच्या 25, 26, 24, 25 आणि 26 या 3 अभंगाच्या साठी मी एक छोटासा दृष्टांत सांगते. मला तो फार आवडतो. जप तप नेम क्रिया नेम धर्म असं माऊलीने म्हटलेलं आहे. सगळंच नारायण आहे. ध्रुव बाळ, तुला एक पद प्राप्त करायचं आहे ना, तर तुला तप करावं लागेल. हे जर स्थान तुझ्या पित्याच्या अंकावरती जर तुला प्राप्त करायचं असेल तर तुला तप करावं लागेल आणि त्यासाठी वनात जावं लागेल. हे मातेचे शब्द ऐकले आणि बाहेर पडला. घरी आला, आईला सांगितलं. आई म्हणते जा वनात, तप केल्याशिवाय काही प्राप्त होणार नाही. पण नुसतं जा वनात म्हटल्याने होणार नाही हो. पण वनात जायचा त्याचा निर्धार झाल्यानंतर श्री हरी भगवंत त्याच्यासाठी धावून आलाय नारदांच्या रूपात. आणि नारदांना त्याला सांगितलंय की हे बघ, काय कर, वनात जा, तप कर. पण अरे कसला तप करशील, काय म्हणशील, मी सांगतो तुला. काय कृपाळू असतात श्री गुरु. मी सांगतो तुला नाम ओम नमो भगवते वासुदेवा याचा जप कर. त्या मुलांनी ऐकलंय, त्याचा विधी सांगितलाय. 6 वर्षाचं लेकरू मधुवनामध्ये गेलंय, सगळं आसन टाकलंय. जप तप क्रिया नेम करताना मनात अंतःकरणात एकच विचार आहे, ओम नमो भगवते वासुदेवायचा जप सुरू आहे. आणि डोळ्यांनी त्याचं रूप बघत आहे अंतःकरणात. आणि किती सायास केले त्यांनी, आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे. आणि एवढं सगळं सायास केल्यानंतर भगवंताला काय आलीये, एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीसी करुणा येईल तुझे. काय शब्द आहे हो, हरीसी करुणा. तो कसा आहे, कृपासागर आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. तो कृपासागर तुझ्यावर कृपा करणार नाही. त्या 6 वर्षाच्या लेकराला उभं केलंय नारदांनी. तो जप करतोय 3 महिने अखंड, कधी पाणी पिऊन, कधी पाला खाऊन, कधी वायू भक्षण करून, कधी एका पायावर उभा राहून. कुठेच चित्त नाहीये त्याचं. संपूर्ण वृत्ती एका हरिनामाशी निगडीत झालेली आहे. वृत्तीच हरिरूप झाली आहे आणि अखंड हरिनाम घेतोय. आणि घेता घेता त्या हरीला करुणा आली. सगळे देव म्हणतात की हा डोळे मिटून तुला आज बघतोय शंखचक्र गदा पद्मधारी. त्याच्या अंतःकरणभर तू व्यापलेला आहेस देवा. अरे तुला करुणाने बोलवा त्याला, त्याला काहीतरी करा. देव म्हणतात मी तो कशाला भेटायला, मीच जातो त्याला भेटायला. मलाच त्याचं स्मरण झाले, मलाच त्याची आठवण झाली. अरे मला त्याच्याशिवाय एक क्षण चैन पडत नाही, मीच जातो ना. काय नाम घेतोय तो मुलगा, काय त्याचं स्मरण आहे, काय त्याचं चिंतन आहे, काय त्याचा जप आहे, काय त्याचा तप आहे, काय त्याची क्रिया आहे, काय त्याचं व्रत आहे, काय त्याचा नेम आहे, काय त्याचा धर्म आहे. हे सगळं माझ्या रूप झालेलं आहे, त्याचं मत स्वरूप झालेलं आहे. मग अशा भक्ताकडे मी नाही जायचं का? मला जायलाच पाहिजे ना. भगवंत आले, ध्रुवबाळ डोळे मिटून आहेत. आत स्वरूपाकडे लक्ष आहे भगवंताच्या. शंखचक्र गदा पद्मधारी जप करतोय. भगवंताला करुणा आली आणि काय केलं भगवंतानी, स्वतःच्या हातातला शंख त्याच्या गालाला लावलाय. यांनी डोळे उघडून बघितलं तर आज जे रूप आहे तेच बाहेर आहे. परत त्याने डोळे मिटले, परत आज जे रूप आहे तेच बाहेर आहे. आणि मग त्याला जागा दिली. सर्वांना माहितीये, मंदाताई म्हणतात यो अंत मम प्रविश्य. काय तो श्लोक आहे बघा, तू माझ्या अंतःकरणात आहेस, जो माझ्या आत आहे तोच समोर आहे. तो सर्वत्र हरी दिसे, भरला अग्न दाट, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी.
का ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशील जमी असा जप दृढ भावाने जर केला तर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती आहे. आणि त्यानंतर माऊलींनी तेव्हा म्हटलेलं आहे की ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. आता काय झाले आपला सुरुवातीचा शब्द जपमाळ अंतरी नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथ जाऊच नकोस. तो प्राप्त झाला की तुझ्या अंतःकरणात असणारी अखंड चालणारी ती हरिनामाची माळा आहे ना, ती माळा तुझी वाचा काय करेल मौन करून टाकेल. तुझं जप तप कर्म धर्म हे सगळं काय होईल थांबून जाईल. तीर्थ व्रत नेम भाव सगळं थांबेल. एका ठिकाणी स्थिरावेल, एका ठिकाणी स्थिरावेल, स्थिर होईल चित्तवृत्ती, कुठेही पांगणार नाही. आणि त्या अवीट सुखाचा म्हणजे न विटणाऱ्या सुखाचा तुला अनुभव प्राप्त होईल. आणि म्हणून पुढे शेवटी माऊली म्हणतात सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रजार हरिवीण नाम मंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुणी राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. माऊलीनेच एका ठिकाणी म्हटलेलं आहे ते जे सुख आहे ना ते कसं आहे. सुखाचे जे सुख श्री हरी मुख हे सुरुवातीला, पण त्याच्याही नंतर त्यांनी ते काय म्हटलेलं आहे शांतीची पै शांती. सुख म्हणजे शांतीची पै शांती. निवृत्ती दातारू हरिनाम उच्चारू दिधला जे शांतीची पै शांती. परत एका याच्यामध्ये सांगतात सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरून. परत एके ठिकाणी म्हणतात नामदेव महाराज की तुला सुख रूप व्हायचं आहे ना, सुख तुला पाहिजे आहे ना. जगातलं सुख कसं आहे बाकी सगळं जाणार आहे, आपण सगळ्यांनी ऐकलंय 3-4 दिवस. पण नामदेव माऊलीने आपल्याला 4 ओळीमध्ये फार छान सांगितलंय. सुखा लागी जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मो जन्मीचे दुःख विसरशी. अवघाची सुखरूप माऊलींनी ग्वाही दिली. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाई नगे माये तया पंढरपुरा. पंढरपूर कुठे आहे हो, आताच आहे. काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. सर्व सुखाची गोडी, सर्व सुख गोडी असं म्हटलेलं आहे. मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे किंबहुना सोय जन्मोजन्मीचे दुःखच विसरशील. का जन्म काय आहे, दुःख देणारं जे आहे ते जाणलं नाही म्हणून जन्मच दुःख देणार आहे ना. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. किती छान सांगतात आपल्याला आचार्य. ही मूढमते तू गोविंदाला भज. त्या एकाला भजलंच ना की सगळं दुःखच दूर होईल. जे दुःखाचं कारण आहे ना, कारणच नष्ट झालं की मग काय राहिलं. सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती एवढंच सगळं उरतं. पण त्याआधी ते कसं नष्ट केलं पाहिजे, कारणासह वर्तमान. कारणासह जर जोपर्यंत त्याचा बाध होत नाही, नाश होत नाही, तोपर्यंत परमानंदाची प्राप्ती नाही. आणि ती परमानंदाची प्राप्ती जर मला हवी असेल तर सुखाचं जे कारण आहे, सुखाचे जे सुख, इथे वेगळा अर्थ घ्यायचा हा. सुखाचे जे सुख, त्या सुखाकडे माझी वृत्ती व्हावी. सुखाकडे आमची वृत्तीच नाहीये.
एक छोटासा दृष्टांत सांगते. 10 मिनिटं उशिरा सुरू झालं म्हणून पुढे 10 मिनिटं घेते. एक छोटासा दृष्टांत आहे. मला एकच हवंय ना, एकच तत्व हवंय ना, बाकीच्याची काय गरज आहे? एक तत्व नाम, त्या एकाच्या प्राप्तीसाठी नाम घ्यायचं, त्या तत्वाच्या प्राप्तीसाठी आयास सायास करायचे है ना. शमदमादी षटक असो किंवा बाकी सगळं असो, म्हणजे शास्त्र किंवा त्याला आपण साध्या सोप्या शब्दामध्ये म्हणूया ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, हे सगळे मार्ग त्यासाठीच आहेत, त्या एकाच्याच प्राप्तीसाठी आहे. पण आम्ही काय करतो बघा. एक राजा होता. दृष्टांत फार छान आहे. त्यांनी गावामध्ये दवंडी पिटवली की उद्या पहाटे माझ्याकडे सर्वात पहिल्यांदा जो कोणी येणार त्याला मी माझं सर्वस्व देऊन टाकणार, म्हणजे सगळं देणार. सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे. सगळं देणार. ठीक आहे, सगळं देणार म्हटल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांनी तयारी केली. पहाटे उठल्या, रात्री झोपलेच नाही कोणी. वा वा, राजा सगळं देणार आहे मला, आम्हाला राजा सिंहासन देणार आहे, म्हणजे राजाच बनवणार आहे. जायचं त्याच्याकडे आपण. सगळ्यांनी आंघोळी केल्या. जसं आम्ही सज्जनगडावरती जायचो आणि सकाळी उठून जर आपल्याला पारायण करायचं असेल तर रात्री 12 वाजता आंघोळ करून बसायचं. तसे सगळे बसले वाट बघत. कधी पहाट होते, कधी पहाट होते. कधी बागेत जातो, त्यांना एक स्थान दिलं की एक या बागेमध्ये यायचं. त्या बागेत आपण जर आलात तर आपल्याला तिथे राजाला हात लावावं लागेल. जो सर्वात पहिल्यांदा राजाला हात लावेल त्याला सगळं काही मिळेल. सगळ्यांनी तयारी केली. ब्रह्ममुहूर्त झाला. कोंबड्यांनी बाग दिली. सगळे तयार झाले आणि गेले. समोर लग्नात गेल्यानंतर एक पाटी लावली असते, परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तसे राजाने लिहिलेलं होतं, राजा आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण आत प्रवेश केल्यानंतर ज्या वस्तूला हात लावाल ती वस्तू आपली होईल. आपण ज्या वस्तूची इच्छा कराल ती वस्तू आपल्याला मिळेल. असं सगळं लिहिलेलं सगळ्यांनी वाचलं आणि सगळ्यांची मग स्पर्धा सुरू झाली. आत प्रवेश केल्याबरोबर सकाळ झाली आहे म्हणून चहाचा स्टॉल. ज्याला चहा हवाय तो चहाकडे गेलाय. किती चहा घेऊ आणि किती नाही, मोफत मिळते. थोडं पुढे गेले की थोड्या वेळाने नाश्ता आहे. थोडं पुढे गेले की मग व्यावहारिक सत्तेत जे काही सुरू होतं, भाजी भाकरी जेवण खावण ते सगळं आहे. पुढे गेलो की कपडे आहे, सोन्या चांदीची दुकानं आहेत, सोफ्याची दुकानं आहेत, काय काय सगळं लागलेलं आहे. अगदी माया नगरी. सगळेच्या सगळे माया नगरीमध्ये रंगून गेले. हो, प्रवेश केल्यानंतर मग मी आलोय का घरातला, तर घरातले सगळेच आले पाहिजे म्हणून धावत जाऊन सगळ्यांना बोलावून आणायचं आणि लाव या वस्तूला हात, ही माझी आहे. घरातले जितक्यांनी जास्तीत जास्त वस्तूला हात लावल्या तेवढ्याच्या तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या उचलून नेल्या आणि आपल्या आपल्या घरात सगळेजण भरायला लागले. याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं नाही की महाराजांनी त्यांना फक्त संध्याकाळी म्हणजे गाई गोधू धुलीच्या वेळी पर्यंतची वेळ दिलेली आहे. सगळे विसरले आणि त्या माया नगरीमध्ये रमले. मात्र सिंहासनावरती समोर बसलेला राजा कुणालाही दिसला नाही. समोर फक्त दिसलेली ती माया नगरी, त्यात ते रमले आणि नंतर परत घरी गेले आणि सुखानी वा वा काय दिलं राजानी, काय दिलं राजानी. कुणाच्याही एकाच्याही मनात आलं नाही की त्या राजाला हात लावलं तर हे सगळंच माझं आहे, हे बाकी कुणालाच मिळणार नाही, मला एकट्याला मिळणार आहे. सगळे विसरले, भान हरपले या माया नगरीमध्ये. मग राजाने प्रधानाला दुसऱ्या दिवशी सांगितलं, दवंडी पिटवा. काय, ज्यांनी ज्यांनी या माया नगरीतनं जे जे काही नेलेलं आहे ते सगळं परत करा. सगळ्यांना वाटलं राजाला वेड लागलंय का, आमच्याकडनं सगळं परत घेतोय. अरे दिलं तर दिलंय, हात लावून न्या न्या म्हणून सांगितलंय आणि आता परत मागतोय. या राजाला काय वेड लागलंय का. राजाने सभा भरवली आणि सांगितलंय, असं का करतोय राजा. असं म्हटल्यानंतर राजांनी उत्तर दिलंय की अरे तुम्हाला त्या माया नगरीमध्ये प्रत्येक वस्तूला हात लावायची गरज नव्हती. एकाला मला येऊन हात लावला जरी असता तरी तुम्हाला सगळं मिळालं. जिथे सुखरूपता आहे, आनंद रूपता आहे, जिथे खरं सुख आहे, त्या खऱ्या सुखाचा विसर
विस्मरण आम्हाला झालेलं असल्यामुळे माऊली आम्हाला सारखं स्मरण करून देत आहेत की सर्व सुख गोडी साही शास्त्र निवाडी, 6 शास्त्रांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा परब्रह्म परमात्मा तो तुझ्या जवळ आहे, तुझ्या आत आहे. पण सगळी मायानगरी म्हणजे इंद्रिय ही सगळी तुला दिलेली आहे. पुढे माऊली म्हणतात की काय, ह्या सगळ्या इंद्रियांच्या मागे तू लागू नकोस. इंद्रियांच्या मागे लागलास तर जे तत्व आत आहे, या इंद्रियांचा प्रकाशक आहे, तोच तू त्यालाच विसरलेला आहेस. त्याला न विसरता त्याला जर हात लावला तर तू सुखरूपच आहेस, त्याच्याच सारखा. म्हणून माऊली म्हणतात आपल्याला की लटिका रिकामा अर्धघडी राहू नको, एकही क्षण त्याच्या व्यतिरिक्त राहू नकोस की सवय होईल. आपण ऐकलंय सगळ्यांनी प्रवचनांच्या माध्यमातून, आपल्याला सवय होईल ती. रिकामा अर्धघडी राहिलो नाही तरच आपल्या मुखात नाम येईल ना, नाहीतर शेवटच्या क्षणी काय येणार आपल्या अंतःकरणात, आपल्या मनामध्ये आठवतच नाही. हो, झोपल्यावर मुलगी आठवते, जावाई आठवतो, नात आठवते, असंच होतं. आले असतील की नाही, बसले असतील की नाही, काय काय काही विचारू नका, हरी आठवतच नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार, हरी विना. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की हे सगळं जे ब्रह्मादिक पदे दुःखाची सिराणी, तेथे माझे जणी होऊ नेली. हे सगळे दुःख देणारे आहेत. म्हणून काय कर, आपुला तो देव एक करुणी घ्यावा. त्या देवालाच एक करून घे, आपला जो सर्व सुखाची गोडी आहे, सर्व सुखाचे सुख आहे, सुखाचे जे सुख आहे, सगळ्याचा सार आहे, वेदांचा सार आहे, अशाला तू एक करून घे. जे देश काल वस्तू परिच्छिन्न असलेलं जे काही तत्व आहे ते एक तत्व जे अखंड आहे, व्यापक आहे, सर्वत्र आहे. म्हणून त्यासाठी माऊली म्हणतात परत की नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरलास की काय होईल, तो तुला भेटेल. त्यासाठी तू आणखी काय कर, तर निजवृत्ती काढी सर्व माया. निजवृत्ती काढी. आमची सगळ्यांची सोय कुठे आहे, धाव कुठे आहे, इंद्रियांची धाव. सगळ्यांची धाव म्हणजे आमच्या सगळ्यांच्या इंद्रियांची धाव. कानाच्या कानाकडे नाहीये, डोळ्याच्या डोळ्याकडे नाहीये, नाकाच्या नाकाकडे नाहीये. डोळे मला जे दाखवतात त्याकडे आहे, कान मला जे ऐकवतात त्याकडे आहे, हात मला जे करायला लावतात त्याकडे आहे, मन मला जे समोर दिसतं रूपाच्या माध्यमातून ते त्याकडे आहे. म्हणून इंद्रियाची ओढ विषयाकडे राहू देऊ नकोस, ती वृत्तीच काढून टाक. आणि ती वृत्ती कुठं काय कर, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. त्या निजवृत्तीकडेच तू, निज म्हणजे स्वरूपाकडे. तुकडोजी महाराजांनी एका छोट्याशा ओळीमध्ये सांगितलंय, तुझ्या स्वरूपी सदा आनंद अनुभवती संत संगन संत स्वच्छंद. त्या एकाकडे जर तुझी वृत्ती गेली तर काय होईल, विषयाची वासना गेली, मोहमाया भावना मेली. आता उरला एक गोविंद, तुझ्या स्वरूपी सदा आनंद. तुझ्या स्वरूपी सदा आनंदच आहे. म्हणून ह्या वृत्तीची तू निवृत्ती करून टाक, वृत्ती हरिरूप कर, असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. इंद्रिया सवडी लपू नको. झालेला आहे हा आपला विषय त्या दृष्टांताच्या माध्यमातनं. म्हणून काय कर, तर तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आधी काय सांगितलं, तीर्थ व्रत हे तू कितीही करशील तरी ते सगळं व्यायावर्थ आहेत. आणि आता इथे काय म्हणतात, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा. तीर्थव्रती भाव धरी, पुढच्या याच्यामध्ये करुणा शांती दया पाहुणा हरी करी असं पकडायचं. का बरं? कारण संतांची लक्षणच आहे, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. तेव्हा कुठे द्वारकेचे राणे पांडवा घरी आले. तो जसा आहे ना करुणा रूप, तो जसा दया रूप आहे, तो जसा शांती रूप आहे, तो जसा क्षमा रूप आहे, तसं मी क्षमा रूप झाल्याशिवाय मला हरिरूप होता येत. लक्षात ठेवायचं आम्ही सर्वांनी की आमची स्वतःची लक्षणच आम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे. आमच्यामध्ये ही लक्षणं आलीत का? दया क्षमा शांती करुणा हा भाव
आमच्यामध्ये आला तरच आम्ही समजून घ्यायचं की आम्ही आता हरिरूप व्हायच्या मार्गावरती आहोत. नाहीतर ईर्षा, द्वेष, मत्सर, संदेह हे सगळं जर आहे तर तिथे हे भाव वस्ती कसे करतील? दया, क्षमा, शांती आणि करुणा. म्हणून तीर्थाला पण जा. ही सगळी तीर्थच आहेत, दया, क्षमा, शांती, करुणा. कारण तिथे तेच आहे. कारण त्या तीर्थात तोच राहतो आणि त्या तीर्थामध्ये त्याचंच चिंतन केलं जातं. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदे वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः वादे वादे भासत्या जायते तत्वबोधः बोधे बोधे भासते चंद्रचूडः. तिथे तीर्थामध्ये गेलं तर निर्मल ब्रह्मवृंदांचं, ब्रह्माबद्दलच्या तत्वाबद्दलचं म्हणजे ब्रह्मतत्वाबद्दलचं चिंतन सुरू असतं. वृंदे वृंदेचे तत्वचिंतानुवाद, तो त्या तत्वाचं चिंतन ऐका असं आम्हाला संत सांगतात. आणि ते ऐकता ऐकता मग काय होईल? ते चिंतन ऐकता ऐकता एक दिवस तो चंद्रचूड म्हणजे शिवरूप परमात्मा आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, होणारच. इतकी ग्वाही आम्हाला दिलेली आहे. म्हणून माझ्या श्रीगुरूंनी मला उपदेश केलाय असं माऊली म्हणतात. थोडं राहिलंय, 5 मिनिटं फक्त. घाई आहे का? थांबायचं. माऊली म्हणतात पुढे की ही शांती, दया, क्षमा, करुणा ही जेव्हा माझ्यामध्ये येईल ना, तेव्हा मग काय होईल? ज्ञानदेव, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन. तेव्हा कुठे माझा हरिपाठ पूर्ण होणार? केव्हा? संतांची लक्षणं माझ्याशिवाय, माझ्यामध्ये आल्याशिवाय हरिपाठ पूर्ण होणार. देवते संत. एक वाक्य आहे की तुला जर संताला जाणायचं असेल तर आधी तू संत हो. तुला जर काकांचंच वाक्य आहे, तुला जर संतांना जाणायचं असेल तर तू संत हो. संत होऊनी संतांशी भजावे. संत होऊन संतांना भजावं तेव्हा संत कळतात. तोपर्यंत संत कळत नाहीत. फक्त संत आहेत, त्यांची भजनं पाठ करतो आपण, त्यांचं ऐकतो, त्यांचं श्रवण करतो, पण ते चित्तात आपल्या मुरत नाही, रुजत नाही आणि त्यामुळे त्याला अंकुर फुटत नाही. आणि अंकुरित होऊन ते पुढे त्या अक्षय वृक्षाप्रमाणे तो जो हरी व्यापक आहे तसं आम्हाला व्यापक होता येत. म्हणून मला जर तसं व्हायचं असेल तर आधी मला माझ्यामध्ये संतत्व आणावं लागेल. आणि ते संतत्व आणण्यासाठी म्हणून माऊलीने आपल्याला हा हरिपाठ दिलेला आहे. म्हणून माऊली म्हणतात की अनेक साधने केलीत, अनेक साधने केलीत, पण एक साधन मात्र नक्की कर. बाकी सगळ्या समाधीचं वर्णन आपण ऐकलेलं आहे. त्यासाठी आसन लागतं, सगळं लागतं, छान जागा पाहिजे आहे. पण एक समाधी अशी आहे की त्याला कुठे जावं लागत नाही, कुठे यावं लागत नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक ओळ म्हटलेली, सहज समाधी चलते हलते निज का मोमे रखना है अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. आपल्या आत्मचिंतनामध्ये, आत्मतत्वाच्या चिंतनामध्ये हरदम जागृत रहणं आहे. किती सावध, साक्षेपी आणि दक्ष आपण राहायला हवं. आणि तेव्हा कुठे आम्हाला ते सगळं मिळेल? तेव्हा हरिनाम घेताना सुद्धा आम्ही सावध, साक्षेपी आणि दक्ष. आणि इकडे हरिनाम घ्यायचं आणि इकडे ईर्षा, द्वेष, क्रोध, मत्सर, राग ही सगळी असायची. काम, क्रोधादी विकार असायचे. चिंतन आपलं वेगळंच असायचं आणि चित्तात मात्र वेगळंच असायचं. हे न करता मला जर अभेद वृत्ती प्राप्त करून घ्यायची असेल, अभेद भक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर मला काय करावं लागेल? ते हरिनाम जे सांगितलंय माऊली हरिपाठामध्ये, ती संजीवन समाधी जर प्राप्त करून घ्यायची असेल तर एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात की भगवत भाव सर्वाभूती या नावगा अभेद भक्ती हे आकळल्या भजन स्थिती अहंकृती उरेना. हे सगळं कशामुळे होतं? बाकीचं अहम, 2 अहम आहेत. एक मी आहे आणि खरा अहम वेगळाच आहे. त्या खऱ्या अहमला जर मला म्हणजे अहम ब्रह्मास्मीचा भाव तोपर्यंत मला प्राप्त करून घ्यायचा असेल, जोपर्यंत हा अहम जाणार नाही तोपर्यंत तो अहम माझा खरा आहे
माझ्या आतला आहे, माझ्या जवळचा आहे. अहम अहम तो बोले, निशिदिनी जेथे डोले. काय म्हणतात काका? वा वा, वाजविरे गोड तुझा नाद मधुर. वा वा. तो आतच आहे माझ्या. तो श्रीहरी अहम अहम सारखा म्हणते, मी आहे, माझ्याकडे लक्ष दे, मी आहे, माझ्याकडे लक्ष दे. जागृतावस्थेमध्ये समत्वाने, परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात की जागृतावस्थेमध्ये समत्वाने जर आपल्याला हरी हेच माझं प्राप्तव्य आहे असं जर करायचं असेल तर माझ्या प्रत्येक वृत्ती किती आहेत हो? 16,108. हरीच्या वृत्ती किती आहेत? 16,108. मग त्या 16,108 कडे लक्ष द्यायचं की एका हरीकडे लक्ष द्यायचं? एका हरीकडे लक्ष द्यायचं की मग त्या 16,108 आपोआप काय होतात? बाधित होतात, दूर होतात. एकच वृत्ती उरते आणि ती वृत्ती म्हणजेच हरिरूप होणे, म्हणजे जगताची वृत्ती जाऊन एका हरीची वृत्ती, त्यामध्ये आपण दृश्य जगताची वृत्ती, त्यामध्ये सप्तज्ञानाच्या ज्या 7 भूमिका सांगितल्या आहेत त्यातली शेवटचीच्या आधीची, तिला म्हणतात पदार्थाभाविनी, ती वृत्ती माझ्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सगळ्या पदार्थरूपी जगत हे जे आहे त्याचा बाध होतो, त्याचा नाश होतो, असं माऊलींनी आपल्याला सांगितले. त्याला खरी संजीवन समाधी असं माऊली म्हणतात. आणि हे हरिनाम समाधी सातत्याने टिकवली पाहिजे आपण. ही खरी हरिनाम समाधीचे सातत्य टिकवावे म्हणून माऊलींनी त्याच्या पुढे शब्द लावलाय, काय? संजीवनी. सातत्य टिकवण्यासाठी संजीवनी लावलेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे कथा, मूर्छा आली, हनुमंत गेले, कोणती बुटी आणली हो? संजीवनी बुटी. आता हरिनामाची बुटी आम्हाला, संजीवनी बुटी कोणी दिली आहे? माऊलींनी दिली आहे. आणि त्या हरिनामाच्या संजीवनी बुटीचं सेवन आम्ही नित्य करावं, तेव्हा कुठे आमची सहज समाधी लागेल. आणि ती सहज समाधी आम्हाला मिळाली की मग आमची मनोरचनाच बदलून जाईल, वृत्तीच बदलून जाईल, ती तयार होईल. आणि मग ती तयार झालेली हरिवृत्ती एकच आलंबनाकडे ती राहील, एकच आलंबन राहील. आणि ते एकच आलंबन म्हणजे कुठलं? हरीचं आलंबन, ब्रह्मतत्वाचं आलंबन, सस्वरूपाचं आलंबन. आणि मग हे करता करता किती सहज व्हावं हो, किती सहज. शेवटचं सांगते, सोपा आहे फार. मैं तेरे काम, तू मेरे काम में, मैं तेरे नाम में. तू मेरे काम में, मैं तेरे नाम में. म्हणजे मी करते ते काम तू करतोस, मी मात्र अखंड तुझ्या नामात आहे. याला सहज समाधी म्हटलं जातं, असं संत म्हणतात. कामात लक्ष रामावरी, कामात लक्ष रामावरी ठेव अंतरीचे. काम करीत असताना अंतरीच्या रामावरती लक्ष ठेव की तुझी सहज समाधी झाली म्हणून समज. आणि म्हणून तेव्हाच माऊली म्हणतात की समाधी संजीवन हरिपाठ. हा हरिपाठ आम्ही अखंड करून घेऊया. माऊलीला प्रार्थना करूया, परमपूज्य डॉक्टर काकांना प्रार्थना करूया की आमची सहज समाधी अशी लागू दे आणि आमचं तुझ्या नामात, तुझ्या तत्वरूपात, तुझ्या स्वरूपात आमची वृत्ती स्थिर होऊन, यासाठी आम्ही काय करावं ते सांगते. आपण मागून म्हणा, आपण नंतर थांबूया. मी आधी सांगते, मागून सर्वांनी म्हणा. हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हो हरी शरणम, 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 हरी वावा, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम,
हरी शरण. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.